रे प्रत्येक जीवाचे असे भोग असतात रे. आपल्या मुलाला मृतावस्थेत बघणं हे या चोळ्या येसू आणि राधाक्काचे भोग होते. आजारपणाच्या यातना सहन करत राहणं हे या कृष्णप्पाचे भोग होते. पण त्याचं आयुष्य काही इतक्यात संपणार नव्हतं. अरे आम्ही फक्त त्या आयुष्याला एक संजीवनी दिली. खरं कर्तृत्व या येसूच होतं. तू ज्या कोऱ्या कागदाची पूजा करत होतीस त्यावर कुणाचं चित्र उमटलं? जीवतीचं. तू न कळतपणे जीवतीची पूजा करत होतीस आणि जीवतीची पूजा हे लहान मुलांच्या दीर्घायुष्यासाठी असते. तुझ्या मुलाचे प्राण तूच वाचवलेस येसू. तूच तुझ्या मुलाला यमाच्या पाशातून सोडवलायस.